गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आज आपली सगळी सिस्टम शॉक्ड आहे सुशांत सिंगच्या न्यूज नंतर. कोणीतरी मला आता इथे विचारलं की व्हॉट डू यू फील अबाउट सच अ सक्सेसफुल ऍक्टर बीइंग प्रोन टू समथिंग लाईक अ सुसाइड. आता ऍक्च्युली सक्सेस आपण म्हणतो ना, त्याच्या आयुष्यात खरं काय चाललं होतं, व्हॉट ट्रॅजेडी ही वॉज गोइंग थ्रू, वी रिअली डोंट नो अबाउट इट. आणि ऍट नाव इट्स टू अर्ली टू कॉमेंट ऑन व्हॉट रिअली मस्ट हॅव हॅपन टू हिम. पण हे काय पहिल्यांदा असं घडलेलं नाहीये. टाइम अँड अगेन मेनी पीपल हॅव शोन अस दॅट स्टारडम, फेम, मनी खरंच किती एम्प्टी आहे. So time and again we have seen these kind of incidents. Definitely it is very shocking कि just at the age of 34 he is compelled to do something like this. पण ज्या स्टोरीज बाहेर येत आहेत त्याच्यामध्ये की he was being treated for depression किंवा असं. सो त्याला कुणालाही हे होऊ शकतं, कुणीही या अशा फेज मधनं जाऊ शकतं. आणि सक्सेस, पॉवर हे शेवटी आपल्याला वाटतं की समोरच्याकडे किती होतं, त्याला काय गरज होती अजून, त्याला कशाची आस होती. सक्सेस, पॉवर माणसाला कितीही मिळालं तरी त्याला ते कमीच असतं, कारण त्याच्या पुढे आणखीन कोणीतरी असतं. सो ही रॅट रेस एंडलेस आहे. आणि हे नुसतं या सेलिब्रिटीजच्या बाबतीत आहे असं नाही. आज दुर्दैवाने डिप्रेशन, एन्झायटी ही घरोघरी लागलेली कीड आहे. कितीतरी लोक, तुम्हाला माहिती पण नसतील, नॉर्मल हाऊसवाईफ सुद्धा कितीतरी आज एन्झायटी, डिप्रेशन आणि अँटी एन्झायटी पिल्स वरती आहेत. सो ही आपल्याला लागलेली कीड आहे. आपण जेवढं आपलं इमोशनल, स्पिरिच्युअल मसल डेव्हलप करू तेवढं आपण सेन कंडिशन मध्ये आयुष्य जगू शकू. रेस्ट इन पीस म्हणण्यापेक्षा लिव्ह इन पीस म्हणायची वेळ येऊ दे आपल्यावरती तरी. सो लेट्स, डेफिनेटली वाईट वाटलेलं आहे आपल्याला, इट इज अ शॉक टू अस. ठीक आहे, त्याला आता बाजूला सारूया जरासं. न्यूज कळली, वाईट वाटलं, रिॲक्ट केलं, सो इट्स डन. आय थिंक डिटॅचमेंट इन अटॅचमेंट, इट्स डन. सो पुढे सरकूया आपण, कारण शेवटी आपलंही आयुष्य आहे. इतकं रिलेट करण्याची गरज नाहीये प्रत्येक गोष्टीशी जे बाहेर घडतं ते. आपली एनर्जी ड्रेन करण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. ठीक आहे, इट वॉज हिज जर्नी, इट वॉज हिज प्रोग्राम आणि त्यानुसार ते घडलं. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे, आपण आज पॉवर टॅपिंगचे असे काही इन्साइट्स बघणार आहे जे जुने आहेत त्यांना सुद्धा ह्याचा खूप हेल्प होणार आहे. आणि जे नवीन आहेत, जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा ज्यांनी ह्या सगळ्या पॅन्डेमिकमध्ये जे आपले सेशन सुरू होते त्याच्यामध्ये जॉईन करून त्यांनी ते जस्ट बघून टॅपिंग शिकलेत, अशा लोकांसाठी हे सेशन खूप महत्वाचं आहे. कारण आपण थोडंसं बेसिक समजून घेणार आहे. आणि आज जी सगळी भयावह परिस्थिती आहे, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जर खरंच तरुण निघायचं असेल, आज सक्सेस काय आहे तर माणसाचा सक्सेस हा आहे की आपण एका सेन मेंटल कंडिशन मध्ये आपल्याला जगता आलं पाहिजे. जी काही आपली आधीची फायनान्शियल लेवल होती ती गाठता आली पाहिजे आपल्याला सर्व्हाइव्ह होता आलं पाहिजे. कारण इतकं विचित्र वातावरण सगळं बाहेर आहे. अशा लेवलला सगळ्या स्तरावरती आयुष्य डिग्रेड होईल याचा आपण विचार पण केला नव्हता, पण असं घडलं आयुष्यामध्ये. पण गंमत ही आहे की असं काही ना काही कुठल्या तरी फॉर्म मध्ये आपल्या आयुष्यात घडतच असतं. जर आपण इमोशनली, स्पिरिच्युअली आणि प्रॅक्टिकली इक्विप्ड असू तर आपण या सगळ्या कंडिशन्सला, नुसतंच हे नाही, असं अजून काहीही घडलं जरी लाईफमध्ये तरी आपण त्याच्यातून तरुण निघू शकू. ओके, सो मला खूप लोकांनी व्हॉट्सअपवरती पण मेसेज केला की जे सुशांत सिंगचं घडलं, वी आर सो शॉक. फाईन, इट्स अ शॉक, बट इट्स ओके. आय मीन, तो काय आपला कोणी नातेवाईक नाहीये, कुणीच नाहीये ऍक्च्युअल मध्ये. इज अ स्टार, जो एक त्याचं आयुष्य तो जगत होता ना, त्याची मजा तो करतच होता. सो वी वर नॉट नेव्हर अ पार्ट ऑफ दॅट. किती अंगावरती घेतो आपण आजूबाजूला चाललेला असलेला एखादा ट्रॉमा. आपली एनर्जी कॉम्प्रोमाइज होणारच आहे ना. सो ठीक आहे, घडलंय, न्यूज चॅनल्स हेच सुरू राहणार आहे पुढचा एक आठवडा तरी. कदाचित ह्या न्यूजमुळे आपल्याला थोडी करोनापासून विश्रांती मिळणार आहे आणि हीच ट्रॅजेडी सतत सुरू राहणार आहे.
आपण प्रत्येक ट्रॅजेडीशी स्वतःला लिंक करणार आहे का? अरे बापरे असं घडलं का? बापरे आता माझं कसं? अरे असं घडतंय का? आता माझं कसं? ही प्रत्येक गोष्ट आपली एनर्जी कॉम्प्रोमाइज करते. ठीक आहे, वाईट वाटलं, रिॲक्ट झालो, शॉक झालो, अजून 10 माणसांना फॉरवर्ड केले, मेसेजेस केले, बस. आय थिंक सुशांत सिंग चॅप्टर अँड द शॉक शुड फ्लश आउट फ्रॉम आवर लाईफ. ओके, सो त्याच्या ह्याच्यावरती आपण रेस्ट इन पीस डेफिनेटली लिहूया, पण आपण लिव्ह इन पीस सुरू करूया. ओके, सो आजचं हे जे सेशन आहे ह्याच्यामध्ये आपण पॉवर टॅपिंगचे बेसिक्स समजून घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी आज सगळी परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे याच्यामध्ये पॉवर टॅपिंग रोज कसं वापरायचं. कारण मी जसं म्हटलं तुम्हाला की प्रत्येक ट्रॅजेडी ही तुमची एनर्जी कॉम्प्रोमाइज करते, तुमचं व्हायब्रेटरी टोन कॉम्प्रोमाइज करते. सो टॅपिंग हे एक जगातलं सगळ्यात सोपं तंत्र आहे टू कीप अप युअर एनर्जी अँड टू रिलीज जे काही अक्युम्युलेट होतंय ना रोज, जो तणाव या सगळ्या 2 महिन्यांमध्ये 3 महिन्यांमध्ये किंवा त्याच्या आधीपासून तणावाला, भीतीला, स्ट्रेसला, फ्रस्ट्रेशनला जी अननोईंगली आपली सिस्टीम प्रोग्रॅम्ड आहे त्याच्यातनं रिलीज होण्यासाठी हे जगातलं सगळ्यात सोपं तंत्र आहे. तुम्हाला पूर्ण पॉवर टॅपिंगचा वर्कशॉप शिकायचा असेल तर त्याचे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेतच. जो फर्स्ट भाग झाला की वाय पॉवर टॅपिंग डज नॉट वर्क, त्याच्यामध्ये पण सुरुवातीच्या भागामध्ये मी बऱ्यापैकी ह्याचे डायनॅमिक्स एक्सप्लेन केलेले आहेत. सो आज आपण तिकडे जाणार नाहीये, आज आपण डायरेक्टली पॉवर टॅपिंग वरती येणार आहे. बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे एक्सप्लेन करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय की का पॉवर टॅपिंग, कशी आपल्या एनर्जी मेरिडियन्समध्ये हे ब्लॉक्स अक्युम्युलेट होऊन राहतात आणि का हे ब्लॉक्स रिलीज करणं गरजेचं आहे. आपल्याला एकच कळलं पाहिजे की आपण टॅपिंग कशासाठी करतोय. आपण टॅपिंग करतो आहोत क्लेन्झिंगसाठी. मी परत सांगते, काहीही बाहेरच्या स्तरावर अचीव करण्यासाठी टॅपिंग करत नाहीये. आपण टॅपिंग करतोय आपली सिस्टम क्लीन करण्यासाठी. कारण सगळं युनिव्हर्स व्हायब्रेशन्स वरती वर्क करतं, रेझोनन्स वरती रिस्पॉन्स देतं. आपल्या सिस्टीममध्ये जेवढे एनर्जेटिक ब्लॉक्स असतील तेवढं त्या पद्धतीचं आपलं व्हायब्रेशन असतं आणि त्या पद्धतीचे रिझल्ट्स आपल्याला मिळतात. सो आपल्याला बाहेरच्या स्तरावर काही बदलायचं नाहीये. आपण इंटरनली जेव्हा क्लेन्झिंग सुरू करतो ऑटोमॅटिकली आपली व्हायब्रेशन्स बदलतात आणि परिणाम स्वरूप आपल्याला युनिव्हर्सकडनं मिळणारा जो रेझोनन्सनी रिस्पॉन्स आहे तो बदलतो. परत जे जुदे ते सुद्धा लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेला हे बेसिक स्किप होतात आणि आपण रिझल्टच्या मागे लागतो. ओके, रिझल्टच्या मागे रिझल्ट तो पण कशाचा रिझल्ट हवा असतो आपल्याला इंटरनल पीस महत्वाचं नसतं फारसं, आपल्याला बाहेरच्या स्तरावरती रिझल्ट हवा असतो. पैसे हवे असतात, समोरच्यानं मान द्यायला हवा असतो, एखादं डील सक्सेसफुली व्हायला हवं असतं, मुलांच्या आयुष्यात काहीतरी परिणाम घडवायला हवा असतो. सो परत वी आर टॅपिंग फॉर क्लेन्झिंग. रेस्ट ऑल विल ऑटोमॅटिकली फॉल इन प्लेस लेवल 1ला. सो आता आपल्याला हे ब्लॉक्स काय स्वरूपामध्ये आपल्या सिस्टीममध्ये असतात, हे ब्लॉक्स इमोशन्सच्या स्वरूपामध्ये आपल्या सिस्टीममध्ये असतात. आपले व्हायब्रेशन्स आपल्या इमोशन्सवरती ठरतात. म्हणजे तुमच्या सिस्टीम, कारण लक्षात ठेवा विचार ही अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही फॅब्रिकेट करू शकता. फॅब्रिकेट म्हणजे तुम्ही ठरवू शकता ओके की आता मला चांगलं वाटायला पाहिजे, आता मी चांगला विचार करणार आहे. या चांगल्या विचाराला बाधा निर्माण करतो एक इमोशनल रिस्पॉन्स. तुम्ही ठरवता की नाही मी आज खूप पॉझिटिव्ह विचार करणार आहे आणि अचानक पोटात गोळा येतो आणि भीती वाटायला लागते. असं वाटायला लागतं की अरे काय होणार आहे आयुष्यात, खरंच आपण या सगळ्यातनं तरुण निघू की नाही. आता हे विचार तुम्ही ठरवून केलेत का? हे रिझल्ट झाला कशाचा, जो इमोशनल रिस्पॉन्स सिस्टीम मध्ये क्रिएट झाला, जी फिअर सिस्टीम मध्ये क्रिएट झाली, त्याच्यामुळे या विचाराचं परिणाम स्वरूप बदललं. ओके, सो आपल्याला विचारांशी भांडायचं नाहीये, आपल्याला सोपं काम करायचंय, आपल्याला इमोशनल लेवलला क्लेन्झिंग करायचंय. ऑटोमॅटिकली
विचार बदलणार आहेत, ऑटोमॅटिकली आपले व्हायब्रेशन्स बदलणार आहेत, ऑटोमॅटिकली युनिव्हर्सचा आपल्याला मिळणारा प्रतिसाद पण बदलणार आहे. सो आपण आजच्या फेजमध्ये ह्या सगळ्या सिच्युएशनला हँडल करण्यासाठी आपण 3 इमोशन्स वरती काम करणार आहे. ओके, सो जे पहिल्यापासून पण टॅपिंग करतात, लक्षात घ्या आपण आता ह्या 3 इमोशन्स वरती रोजचं आपलं डेली टॅपिंग फोकस करणार आहे. तुम्ही ज्या वेळेला माझ्याबरोबर टॅपिंग करता त्यावेळेला बऱ्याच वेळेला रॅन्डम मुद्दे असतात. ओके, किंवा सगळ्यांसाठी मिळून केलं गेलेलं एक युनिव्हर्सल स्टेटमेंट असतं, की असं स्टेटमेंट असतं की ते त्या परिस्थितीला आणि बघणाऱ्या सगळ्यांना मेजॉरिटीली अप्लाय होतं. ओके, हे तर आपण युनिव्हर्सल टॅपिंग करत होतो एवढे दिवस. आता आपण जाणार आहे थोडंसं पर्सनलाइज टॅपिंगकडे. पर्सनलाइज टॅपिंग म्हणजे आपले स्वतःचे मुद्दे आपण घेणार आहे. ओके, सो नंबर 1 इमोशन जे आपण या सगळ्या परिस्थितीमध्ये क्लीन करायला सुरुवात करणार आहे ते आहे फिअर. फिअर अँड इनसिक्युरिटी. लक्षात घ्या, फिअर अँड इनसिक्युरिटी हे सगळ्यात घातक इमोशन आहे. मेजॉरिटी ऑफ द प्रॉब्लेम्सच्या गाभ्याशी फिअर आणि इनसिक्युरिटी असते. कधी कधी ती इतकी डायरेक्ट असते, ओके, की आपल्याला जाणवतं की अरे मला याच्याबद्दल भीती वाटते, मला त्याच्याबद्दल भीती वाटते. आपण ही भीती ट्रेस करू शकतो. कधी कधी ती इतकी सटल असते पण सतत अस्वस्थ वाटत असतं, सतत भीती वाटत असते, सतत. सो अशी भीती काय होतं, अशी भीती आपल्याला कळत नाही ऍड्रेस कशी करायची आणि ही आपल्या सिस्टीममध्ये अशीच राहून जाते. आता आपल्यातले सगळेजण आपण टॅपिंगला कधी घेतो? आपण टॅपिंगला अशा वेळेला घेतो ज्या वेळेला प्रॉब्लेम खूप कॉम्प्लिकेट झालेला असतो. ओके, की ज्या वेळेला आपल्याला इमोशनली एकतर खूप अस्थिर वाटायला लागतं किंवा प्रॅक्टिकली खरंच प्रॉब्लेम खूप चिघळलेला आहे, अशाच पॉइंटला आपण टॅपिंगला घेतो. पण रोज जर आपण आपली सिस्टीम क्लीन करत गेलो तर जो एक दिवशी असा साठत गेलेला सगळा स्ट्रेस आहे आणि त्याचा एक दिवशी बॉम्बस्फोट होतो, ते न होता डेली आपली सिस्टीम क्लीन होईल. पण हे नुसतं काहीतरी एक रिच्युअल करायचंय. रिच्युअल म्हणजे जसं आपण पूजा करतो ना, आपलं काही लक्ष नसतं, नुसतं बडबडत असतो आपण, अशाला काहीच अर्थ नाहीये. आपल्याला आपण कनेक्टेड असलं पाहिजे, आपण काय बोलतोय ह्याच्याशी आपलं अंडरस्टँडिंग क्लिअर असलं पाहिजे, आपली क्लॅरिटी क्लिअर असली पाहिजे. एक एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त देते फिअर आणि इनसिक्युरिटीवरती. जो वेबिनार आपला झाला त्या वेबिनारमध्ये मी इकॉनॉमी बद्दल, बिझनेस बद्दल बरेच डायमेन्शन्स दिले होते आणि टॅपिंग पण दिलं होतं. तर मला एका व्यक्तींनी मागच्या आठवड्यामध्ये मेल केला आणि ते मला म्हणाले की मी वेबिनार ऐकला, मी टॅपिंग केलं नाही, मी ऑनेस्टली सांगतो मी टॅपिंग नाही केलं, पण वेबिनार ऐकला आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही लिमिटिंग बिलीफ्स बद्दल बोललाय ते मी परसेप्शन माझं ते ऐकल्यानंतर चेंज झालं आणि माझ्याकडे एवढा बिझनेस यायला लागला ऑन इट्स ओन. या सगळ्या लॉकडाऊन फेजमध्ये सुद्धा दे आर इन टू सिक्युरिटी सिस्टम्स. सो ते म्हटले की माझ्याकडे आता खूप लिमिटेड टीम आहे, सो मला भीती वाटते की आत्ताच एवढं काम आहे, नुसतं मी वेबिनार ऐकलं तर एवढं काम आलं, मी टॅपिंग जर करायला लागलो तर माझ्याकडे काय होईल या भीतीने मी करतच नाहीये. आता बघा ऍक्च्युली तुम्हाला फिअर काय आहे, फिअर काय आहे इथे आपल्याला हेच कळत नाही आणि म्हणून आपल्या टॅपिंगला धार येत नाही. आता तुम्ही कशावर टॅप केलं पाहिजे? यू शुड टॅप की माझा हा बिझनेस वाढला तर मी कसं हँडल करू ह्याची मला भीती वाटते. ती फिअर रिलीज झाल्यानंतर काय होऊ शकतं, एकतर तुम्ही आत्ता बघा बिझनेस हवाय का नकोय, प्रॉफिट हवंय का नकोय, हवंय. हे कधी घडणार आहे? ज्या वेळेला ऑर्डर्स जास्त येतील. ऑर्डर्स एक्झिक्यूट करायला तुम्हाला इंजिनियर्स लागणार आहेत. ओके, हे सगळं तुमचं बिझनेसचं डायनामिक्स आहे. पण तुम्ही आता ऑर्डर्स येतील आणि लोकच नाहीयेत एक्झिक्यूट करायला ह्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये बसलाय आणि तुम्ही एका रिजेक्शन मोडवर बसलाय. तुम्ही पैसे ऍक्सेप्ट करण्याच्या नाही, तुम्ही पैसे रिजेक्ट करण्याच्या फ्रेम मध्ये बसलाय. ओके, इफ यू स्टार्ट टॅपिंग ओव्हर द फिअर की ही माझी भीती आहे ह्या पॉइंट ऑफ टाइमला, ठीक आहे, वेबिनार ऐकेपर्यंत माझी भीती काय होती की या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय होणार आहे, मला कसा बिझनेस मिळणार आहे,
त्या पॉइंटला मी काय टॅपिंग केलं पाहिजे की मला भीती वाटते की हे सगळं लॉकडाऊन आहे, लोकांकडे पैसे नाही आहेत, मला बिझनेस मिळेल की नाही ही माझी भीती आहे. आता ज्या वेळेला समोरनं बिझनेस येतोय, आता युअर फिअर हॅज चेंज्ड. नाउ व्हॉट इज युअर फिअर? युअर फिअर इज की एक्स्ट्रा ऑर्डर जर आले तर ते कसे एक्झिक्यूट होणार याची मला भीती वाटते. तुम्ही ज्या वेळेला हे फिअर रिलीज कराल ना सिस्टीम मधनं, ऑटोमॅटिकली तुम्ही एका पॉसिबिलिटीच्या स्तरामध्ये एंट्री करता. आता तुम्ही कुठे आहे? आता तुम्ही पॉसिबिलिटी पण ब्लॉक करून ठेवलेली, काहीच होणार नाहीये हे तुम्ही तुमच्या लिमिटेड अंडरस्टँडिंगनी ठरवलेलं आहे की काहीही होणार नाहीये. सो मी टॅपिंग पण करणार नाही आणि ही फिअर अशीच सिस्टीम मध्ये साठत राहते. आता ही फिअर हळूहळू तुमचं बॉडी तर करप्ट करणारच आहे, इमोशनली पण करप्ट करणार आहे आणि व्हायब्रेशन्स एकदा फिअरच्या अक्युम्युलेट झाल्या सिस्टीम मध्ये की ऑटोमॅटिकली त्याचा बिझनेसवर पण परिणाम. सो यू शुड टॅप की मला भीती वाटते की मला लोक मिळतील की नाही, मला काम एक्झिक्यूट करता येईल की नाही. सो मी ज्या वेळेला त्यांना हे रिप्लाय केलं, मी त्यांना म्हणलं की तुम्ही एक 4 दिवस तरी हे टॅपिंग करून बघा. आणि आज सकाळी त्यांचा मला मेल आला परत सेइंग की त्यांना असे 2 लोक आयडेंटिफाय झाले ज्यांना ते हे काम सब कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. म्हणजे ही माणसं त्यांच्यासाठी काम करणार नाही आहेत, ही सब कॉन्ट्रॅक्टिंग. सो ही पॉसिबिलिटी आधी त्यांना दिसत पण नव्हती. You can never take a right decision when there is fear in your system. कारण फिअर ज्या वेळेला सिस्टीम मध्ये येतं त्यावेळेला तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ब्लॉकच होऊन जातो. दिस इज द पार्ट ऑफ युअर ब्रेन जो अॅनलाइज करतो, जो विचार करतो, अभ्यास करतो, ठरवतो, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करतो. तुम्ही ज्या वेळेला फिअर रिलीज करता सिस्टीम मधून, ऑटोमॅटिकली तुमचे हे सगळे ब्रेन सेंटर्स ओपन होतात, तुमची एनर्जी ओपन होते. सो काही ना, त्याला काहीच करायचं नाहीये. ही इज द मिडल कॉन्टॅक्ट पर्सन, इकडून ऑर्डर येणार आहे, त्याला इकडे ती सब कॉन्ट्रॅक्ट करायची आहे आणि जी काही टेक्निकल प्रोसेस जो त्यांचा काही ठरलेला असेल ते बघायचं आहे. पण आपण जर हे लिमिटेशन मध्ये बसलो टॅपिंग घेऊन की नाही ह्याला काय उपयोग आहे करून, आता मला ह्याची गरजच नाहीये, राहू दे ती भीती राहू दे, असं करत 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 आपण रोज रोज ती फिअर साठवून ठेवतोय सिस्टीम मध्ये. आणि एका पॉइंटला, कारण थोडंसं स्ट्रेस असेल तोपर्यंत घेऊ शकतो ना आपण, इलॅस्टिक पण किती ताणायचं त्याची लिमिट आहे की नाही. काहीतरी एक असा मोठा ट्रिगर येईल की ती इलॅस्टिसिटी तुटेल त्याची. सो repeating same thing. I think this person is new to the session, so त्यांना कळत नाहीये मी काय बोलतेय. संदीप राऊत म्हणून जे कोणी आहेत, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करता सेशन अटेंड करायला, मेक इट अ पॉइंट की त्यांनी ऍटलीस्ट बेसिक आपले सेशन्स तरी बघितलेले असतील, नाही तर दे डू नॉट कनेक्ट टू व्हॉट वी आर सेइंग ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम. ओके, ठीक आहे, असू दे. सो दॅट इज वाय टॅपिंग ऑन द फिअर इज व्हेरी व्हेरी नेसेसरी. आणि सगळ्यात हायेस्ट करप्टिंग इमोशन हे फिअर आहे. फिअर आणि इनसिक्युरिटी हे जर आपण आपल्या सिस्टीम मधून रोज क्लीन करू शकलो तर आपण कितीतरी प्रॉब्लेम्स आपले असेच सॉल्व्ह होतील. कारण जरी आपल्याला वाटत असलं ना की कमतरता आहे, म्हणजे मला ह्या गोष्टीची कमतरता आहे, कुठेतरी त्याच्या पाठीमागे इनसिक्युरिटीच असते. क्लिअर? सो आता काय करायचंय आपण या सगळ्या फेजमध्ये, आपल्याला तुम्ही जर शक्य असेल तर पेपर पेन घेऊन बसा आत्ताला, कारण मी हे पुढचं जे सांगणार आहे हा अभ्यासक्रमाचा भाग आहे आपला. सो मी पाहिजे तर 1-2 मिनिटं थांबते, तुम्ही पेपर पेन घेऊन बसा so that you can write this down. Okay, I'll wait for 2 minutes, so just go and get it. ओके, कंटिन्यू करूया पुढे. सो आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला या सगळ्या फेजमध्ये, हे सगळं जे करोनाचं सगळं वातावरण आहे, आपल्याला
3 महत्वाचे फिअर्स आयडेंटिफाय करायचे. हे सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे, फक्त नवीन लोकांसाठी नाही. कारण जुने लोक पण जे आहेत ना, त्यांच्यातलं कुणीही अशा पद्धतीत स्वतःची सिस्टीम क्लीन करत नाहीये. ओके, हे करणं खूप गरजेचं. मी काय एवढं जीव ओतून सांगतेय, कारण दिस इज नेसेसरी फॉर युअर सर्व्हायव्हल. असं होऊ नये की टॅपिंग सारखं काहीतरी इतकं महत्वाचं आपल्याला कळत होतं, पण आपल्याला ते वापरता आलं नाही, आपली क्लॅरिटी नव्हती किंवा आपला आळस होता आणि आपण कुठल्या तरी ट्रॅजेडीला बळी पडलो. असं होऊ नये. ओके, म्हणून सांगते मी, आळस करू नका टॅपिंग करायला. ऍटलीस्ट ही आत्ताची फेज नाही आळस करायला. इन्सिक्युरिटीज बद्दल थोडं एक्सप्लेन, ठीक आहे करते, इन्सिक्युरिटी बद्दल एक्सप्लेन करते. ओके, सो फिअर आत्ता या सगळ्या फेज मध्ये ऍटलीस्ट 3 तरी आपल्याला शोधून काढायचे की, आणि सगळ्यात महत्वाचं, त्याला कमी लेखू नका की करोना होईल का ह्याची मला भीती वाटते का. जर ऑनेस्टली ती वाटत असली ना, 0 to 10च्या स्केलवर बघा, जर तुम्हाला ती 3 जरी वाटत असली ना, तरी ती टॅपिंगला घ्या. कधी कधी आईसबर्ग माहितीये ना, ज्याच्याने टायटॅनिक बुडली, तो जेवढा वर दिसतो ना, तो हिमनग, त्याच्या कितीतरी टाइम्स तो समुद्राच्या खाली असतो. ओके, सो आपल्याला ज्या वेळेला सरफेसला इमोशन जाणवतात, तो आपल्या सिस्टीम मध्ये कितीतरी डीप लेवलला आतमध्ये रुतलेला असतो. ओके, फिअर इन्सिक्युरिटीची सुरुवात आत्ता झाली आहे का आपल्या सिस्टीम मध्ये, या पॅन्डेमिक मध्ये? नाही. आपण फिअर आणि इन्सिक्युरिटीला प्रोग्रॅम्डच आहोत, जेनेटिक्स पासून, वूम प्रोग्रॅमिंग पासून, आयुष्यातल्या घटनांपासून. पण आत्ताला आपल्याला जी आत्ताची आपली परिस्थिती आहे, आधी याच्यातनं बाहेर पडायचंय. ओके, सो आयडेंटिफाय करा 3 अशा भीती ज्या तुम्ही, आणि मला विचारू किंवा आजूबाजूच्यांना विचारू नका की मला ही भीती वाटू शकते का. तुम्हाला कशाचीही भीती वाटू शकते, कशाचीही. ओके, कितीतरी वेळेला वर्कशॉप्समध्ये अशी लोक येतात, कुणीतरी सांगतं मला कबुतराची भीती वाटते, कुणीतरी सांगतं मला लिफ्टमध्ये जाण्याची भीती वाटते. आजूबाजूच्यांना वाटतं अरे काय शुल्लक, काय याला काय घाबरण्यासारखं आहे का. पण ज्याला वाटत असते त्याला माहितीये की त्याची तीव्रता माझ्या सिस्टीम मध्ये किती आहे. कॅन यू से समथिंग अबाउट फिअर ऑफ डेथ? ओके, आय कॅनॉट से एनिथिंग अबाउट फिअर ऑफ डेथ. इफ यू हॅव अ फिअर ऑफ डेथ, दॅट इज युअर फिअर ऑफ डेथ. ओके, सो ती राईट आहे का रॉंग आहे इम्पॉर्टंट नाही आहे. मला ती फिअर आहे, तर मला ती आत्ता घ्यायची आहे टॅपिंगला. ओके, खूप वेळेला आपल्याला फिअर आणि इन्सिक्युरिटी टॅपिंगला घ्यायला भीती वाटते, कारण आपल्याला असं वाटतं की अरे आपण ते बोलतोय मग तसंच होणार आहे का. तुम्ही ते 8 ठेवलं तर चालणार आहे का? 8 ठेवल्यावरती तुमची प्रत्येक पेशी त्या फिअरला, इन्सिक्युरिटीला रेझोनेट करते. आपण ज्या वेळेला ते टॅपिंगला घेतो, आपण ते रिलीज करण्याचा प्रयत्न करतोय. आणि लक्षात ठेवा, ज्या लोकांना फिअर इन्सिक्युरिटीमध्ये राहण्याची सवय झालेली आहे, त्या लोकांना त्याचं टॅपिंग करायला पण नको वाटतं, कारण त्यांच्या सगळ्या पेशींना त्या फिअर आणि इन्सिक्युरिटीच्या केमिकल्सची सवय झालेली असते. तो त्यांना असं वाटतं की अरे आपलं अख्खं अस्तित्व या फिअर आणि इन्सिक्युरिटीवरती आहे, हेच रिलीज करायचं. हेच रिलीज केलं तर कसं आपण जगणार, कुठल्या बेसिसवरती? कारण फिअरलेस आयुष्य त्यांनी अनुभवलेलंच नसतं. ओके, सो टॅपिंग करताना हा अट्टहास करू नका की ती फिअर गेलीच पाहिजे. ती मॅनेज जरी झाली ना, तरी ते आपल्याकरता खूप महत्वाचं आहे. कुणीतरी विचारलंय फिअर ऑफ द अननोन. ठीक आहे, घेऊया आपण ते. सो मी तुम्हाला काय सांगतेय, तुम्ही मला हे सांगू नका की फिअर ऑफ डेथ असू शकते का, फिअर ऑफ ड्रायव्हिंग असू शकतं का, फिअर ऑफ करोना असू शकतं का. फिअर ऑफ एनिथिंग असू शकतं, एनिथिंग. पण आता तुम्ही जर फिअरची लिस्ट काढायला बसला ना, तर तुम्हाला आत्ता कमीत कमी 50 पॉइंट सापडतील. ओके, तर काय करायचंय आपल्याला, एवढं बघितलं की कधी कधी आपलंच अवसान गळतं, बापरे एवढ्यावर कसं टॅपिंग होणार. म्हणून आत्ताला काय करायचंय आपल्याला, 3 माझ्या सिस्टीम मध्ये आत्ता 3 महत्वाचे काय फिअर्स आहेत हे मला घ्यायचे.
मग मला जर करोनाची भीती वाटत असेल, कारण आता सगळं लॉकडाऊन ओपन झालंय, तर मला जर करोनाची भीती वाटत असेल तर मला त्या तो तिथे काय लिहायचं, फक्त तुमच्या पेपरवरती फक्त फिअर लिहा. फिअरच्या खाली लिहा नंबर 1, मला करोना, जे काही, बी व्हेरी क्लिअर, मला करोनाची भीती वाटते. मग तुम्हाला असं वाटत असेल की मला करोना होईल का याची भीती वाटते, माझ्या घरात लहान बाळ आहे, माझ्यामुळे किंवा बाहेरच्या कोणामुळे त्याला झालं तर काय होईल. तुम्ही जर आता बघितलं ना, आता आपण सगळेजण पॅनिकमध्ये आहोत. ओके, कारण ही परिस्थिती संपतच नाही असं वाटतंय, हे संपतच नाहीये. आपल्याला आधी जेव्हा हे मार्चमध्ये झालं, आपल्याला वाटलं की चलो एप्रिलमध्ये सगळं नीट होईल, एप्रिलमध्ये वाटलं मे मध्ये सगळं नीट होईल, मे मध्ये वाटलं की आता जूनमध्ये अरे सगळं नीट होईल, आता जूनमध्ये प्रिडिक्शन्स आहेत की जुलैमध्ये अजून वाढणार आहे. सो आपल्याला हे संपतच नाहीये. आपला ऍक्च्युअल मेजर फिअर जो आहे ना, हा तिथेच आहे की ही परिस्थिती, हे करोनाचं जे सगळं संक्रमण आहे, हे संपतच नाहीये, हे थांबतच नाहीये ॲट एनी पॉइंट. सो फिअरमध्ये हा एक महत्वाचा मुद्दा घ्या की मला भीती वाटते, हे एंडलेस व्हायला लागलेलं आहे. आता मी म्हटलंय म्हणून ते एंडलेस होणार आहे असं नाही. ही ऍक्च्युअल आपली परिस्थिती आहे ज्याच्यामुळे मॅक्सिमम लोक आज पॅनिकवरती आहेत. कारण सगळेच प्रश्न आहेत ना, फ्युचरचं कसं होणार, इकॉनॉमीचं कसं होणार, कधी सगळं नॉर्मलला येणार, जे काही. आणि इतके कन्फ्युजिंग व्हिडिओज आहेत युट्यूबवरती, तुम्ही जर बघितलं तर काही जण सांगतायत की हे काही घाबरण्यासारखं नाही आहे, हे नॉर्मल रेग्युलर इन्फेक्शन फ्लू सारखं आहे, हे लगेच बरं होतं, इंडियामध्ये डेथ रेट्स एवढे नाही आहेत. मीडिया काहीतरी वेगळंच सांगताय आपल्याला. सो आपल्याला खरंच कळत नाहीये की कोणावर विश्वास ठेवायचा आणि काय करायचं. जे विश्वरूप रॉय चौधरी सांगतात ते एक लॉजिकली आपल्याला पटतं, कारण इतकं त्यांनी सायंटिफिकली सगळं ते एक्सप्लेन केलेलं आहे. पण मीडियाचे टोल्स काही वेगळेच चालू आहेत. आजूबाजूला जे सो कॉल्ड सुशिक्षित डॉक्टर्स आहेत, एमबीबीएस स्ट्रीम मधले डॉक्टर्स आहेत, ज्यांना आपल्याला असं वाटतं की त्यांना आपल्यापेक्षा जास्त या सगळ्याबद्दल कळतं, ते तर आपल्याला घाबरवतातच आहेत की असं होणार आहे, असं होणार. सो वी रिअली डोंट नो. आणि त्याच्यामुळे आपण सगळेजण या पॅनिकमध्ये आहोत. ओके, हा पॅनिक सिस्टीम मधून जर कलेक्टिव्हली विचार करा ना, एवढी सगळी माणसं जर कलेक्टिव्हली हा पॅनिक, हे कन्फ्युजन रिलीज करायला लागली तर कदाचित एक कलेक्टिव्ह मास क्रिएट होईल, ज्याच्यामुळे खरंच युनिव्हर्सली एक मोठा शिफ्ट घडू शकेल. मी जसं म्हटलं त्या माणसाच्या केसमध्ये की जोपर्यंत फिअर सिस्टीम मध्ये होतं ना, त्याच्या पलीकडे दिसत पण नव्हतं आणि सुचत पण नव्हतं. आज सगळे त्या फिअर आणि पॅनिक मध्ये असल्यामुळे डर का माहोल. ओके, ठीक आहे. तुम्ही जरा कॉमेंट्स केले नाही ना तर माझं स्पीच डिस्टर्ब होणार नाही. ओके, इफ यू हॅव अ क्वेश्चन ओनली देन कॉमेंट. ओके, कारण काय होतं, तुम्ही बऱ्याच वेळेला ना तुमचं लक्ष कॉमेंट्स लिहिण्याकडे असतं. सो मी ऍक्च्युली तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत असते, पण तुम्ही कॉमेंट्स लिहिण्याकडे इतके व्यस्त असता की तुम्ही ऐकतच नाही. सो अनलेस यू हॅव अ क्वेश्चन डोंट कॉमेंट. ओके, कारण माझा फ्लो डिस्टर्ब होतोय. सो जोपर्यंत आपण या फिअर इन्सिक्युरिटीमध्ये चिकटलेले आहोत तोपर्यंत कुणालाच याच्या पलीकडे काहीही दिसणार नाहीये. आणि जेवढी फिअर, जेवढी इन्सिक्युरिटी सिस्टीममध्ये, तेवढे स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त प्रोसेस होणार आहेत सिस्टीममध्ये. जेवढे स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त प्रोसेस होणार तेवढी आपली इम्युनिटी कमी होत जाणार. सो तेवढी आपली इम्युनिटी कमी होत जाणार, आपण बळी पडत जाणार. सो मेक इट अ पॉइंट की आयडेंटिफाय करा. 3 तर सोपे आहेत ना करायला, खूपच सोपे. तुम्हाला 5-10 सापडले तर ठीक आहे, तुमच्याकडे लिस्ट आहे की आधी मला या 3 वर काम करायचंय, मग मला हे रिलीज करायचं. सी, मी तुम्हाला खूप सोपी पद्धत शिकवणार आहे टॅपिंगची. तुम्हाला एक विषयावरती टॅपिंग करायला 2 मिनिटापेक्षा जास्त लागणार नाहीये, पण या सगळ्या विषयांना रोज क्लीन करणं खूप गरजेचं आहे. कारण कलेक्टिव्हली वी आर व्हायब्रेटिंग ऍट दॅट लेवल. आणि जे मी गेल्या 2-3 आठवड्यात बघतीये ना, इतके डिप्रेशन, एन्झायटीचे केसेस आहेत. हे कशामुळे? हे सगळं एकतर जुनं सगळं साठून राहिलेलं सिस्टीममध्ये, त्यात समोर हा एवढा मोठा ट्रिगर आहे. लॉकडाऊनचा तर आहेच, त्यात करोनाचा ट्रिगर आहे, त्यात आयसोलेशनचा ट्रिगर आहे, त्यात क्वारंटाईनचा ट्रिगर आहे. सो हे सगळं टेक युअर टॅपिंग अँड क्लेन्झिंग व्हेरी सिरियसली ऍट दिस पॉइंट ऍटलीस्ट. ओके, सो डोळे बंद करा
आणि विचार करा की 3 अशा काय गोष्टी आहेत की ज्याची तुम्हाला भीती वाटते. ओके, तुम्हाला पर्सनली. तो बाकीच्यांचा विषय असायची गरज नाही. कोणीतरी लिहिलंय आयसीएससी एक्झाम्स चे पण क्लिअर नाही. ओके, तो तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. सो तुम्हाला जर त्याची भीती वाटते तर कॉमेंट सेक्शन मध्ये नाही, तुमच्या पेपरवर लिहा, फिअर लिहा आणि त्याच्या खाली 1 करोना होईल का किंवा मला होईल का, हा थांबेल की नाही ह्याची भीती वाटते. नंबर 2 की हे संपतच नाही असं वाटतंय. नंबर 3 बिझनेसचं कसं होणार, पैसे कसे येणार, कसं सर्व होणार. नंबर 4 अजून काही जर तुम्हाला सापडलं त्या प्रोसेसमध्ये तर ते घ्या. ओके, सो आय विल गिव्ह यू 2 मिनिट्स, जस्ट थिंक. कोणाला काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट्समध्ये टाका. खूप वेळेला आपण फिअर निग्लेक्ट करतो. म्हणजे फिअरचा एक विचार सिस्टीम मध्ये आला ना की आपण त्याला निग्लेक्ट करतो, किंवा तो कधी एकदा आला आणि आपण निग्लेक्ट केला तर गोष्ट वेगळी. तो जर वारंवार पॉपअप होत असेल सिस्टीम मध्ये तर आपल्याला कळलं पाहिजे की आपली सिस्टीम डीप विदिन फिअरला व्हायब्रेट होतीये. आपण फिअरचे इमोशन, फिअरचा विचार सिस्टीम मध्ये क्रिएट झाल्यावरती आपण कुठेतरी फिजिकल कामामध्ये बिझी होतो, कुठेतरी लुडो खेळायला लागतो, टीव्हीवरती काहीतरी बघतो. हे फक्त पळतोय आपण त्याच्यापासून. सो हे सगळं करूया ना दिवसभर, पण सकाळचे एक 10 मिनिटं रोज काढूया आणि 2-2 मिनिटं या सगळ्या इश्यूजला ऍड्रेस करूया. whatever, marriage problems, everything, either we have to do tapping. मला काही कळलं नाही, हे भिकाजी भोले जे त्यांनी लिहिलंय की आयदर वी हॅव टू डू टॅपिंग डेली, हा प्रश्न आहे का कॉमेंट आहे? यू हॅव टू डू टॅपिंग डेली. इट्स लाईक आस्किंग मी की हॅव आय टू ब्रश टीथ, यू हॅव टू ब्रश टीथ. ओके, किती वेळा? तुम्ही जर खूपच उत्साही असाल तर 2दा ब्रश करा. तुम्ही जर आळशी असाल आणि सर्वाइव्हच करायचंय फक्त डेंटल प्रॉब्लेम्स पासून तर एकदा तरी कराच. सो तसं टॅपिंग तुम्ही 2दा केलं तर आनंदच आहे, तेवढी तुमची सिस्टीम क्लीन होणार आहे. पण कंटाळा असेल 2दा करायचा, शक्य नसेल, टाइम कन्झ्युमिंग वाटत असेल तर एकदा तरी कराच. ओके, स्टॉक मार्केट इंट्राडे मध्ये लॉस होतो आहे. ओके, स्टॉक मार्केट इंट्राडेचा जर अभ्यास नसेल व्यवस्थित तर लॉस होणारच आहे. दुसऱ्यांनी मनात भीती भरली आहे, ती कशी काढावी? दुसऱ्यांनी मनात भीती भरली आहे पण ती आहे आपल्याच सिस्टीम मध्ये ना. मला येऊन कोणी जर सांगितलं की अरे बाजूच्या बिल्डिंगमध्ये एक करोनाचा पेशंट डिटेक्ट झालाय, आता काही खरं नाही, आता सगळे आपल्या इथे आपल्याला सगळ्यांना करोना होणार आहे. आता ही भीती त्याच्या सिस्टीम मध्ये का माझ्या सिस्टीम मध्ये? त्याच्या पण असेलच ज्यांनी ही न्यूज मला सांगितली म्हणून तर तो सांगायला आला मला. पण ही जेव्हा माझ्या सिस्टीम मध्ये आहे ही मी रिलीज केली पाहिजे. ओके, तुम्ही हा अट्टहास ठेवू नका. खूप लोकांचा हा अट्टहास असतो की आम्ही टॅपिंग करायला लागल्यावरती आम्हाला जरा बरं वाटायला लागतं पण घरचे सतत निगेटिव्ह बोलतात. बोलू देत, ते घेऊन टॅप करा की यांच्या नेगेटिव्ह बोलण्याची मला भीती वाटते. न्यूज चॅनल्स वरती जे दाखवलं जातंय आज त्याची मला भीती वाटते. गंमत बघा, आपल्याला त्याची भीती वाटते पण आपण दिवसाच्या शेवटी किंवा सुरुवातीला तिथंच जातो बघायला काय झालंय. We want to run away from it, but we are still going there again and again. Fear तुम्ही ज्या वेळेला रिलीज कराल ना सिस्टीम मधून, एकतर इमोशन लेवलला यू विल फील व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल, यू विल स्टार्ट फीलिंग पॉझिटिव्ह. परिणाम स्वरूप बाहेरच्या स्तरावरती गोष्टी बदलू शकतात. तुम्ही जर मला असं म्हणायला लागला की मी आठवडाभर जॉबसाठी टॅपिंग केलं पण मला जॉबच मिळाला नाही, आणि तुम्ही जॉब मिळण्यासाठी टॅपिंग करायचंच नाहीये. तुम्हाला जॉब मिळेल का नाही ही जी भीती आणि एन्झायटी आहे सिस्टीम मध्ये, ह्याच्यावर टॅपिंग करायचंय. परत सांगते, तुम्ही रिझल्ट करता टॅपिंग करू नका, तुम्ही इमोशनल रिलीज करता टॅपिंग करा.
ऑटोमॅटिकली गोष्टी घडायला लागतील. ज्या अर्थी अजून गोष्टी घडलेल्या नाहीत याचा अर्थ अजूनही माझ्या सिस्टीममध्ये ब्लॉक रिलीज झालेला नाही. सो आयडेंटिफाय करा ॲटलिस्ट 3. ओके, सो ॲटलिस्ट 3. फिअर आणि इन्सिक्युरिटीमध्ये एक छोटासा फरक आहे. फिअर बऱ्याच वेळेला आपल्याला डायरेक्ट गोष्टींशी असते. ओके, की जॉबची भीती, ह्या माणसाची भीती, XYZ सिनियरची भीती, पैशाची भीती, EMIची भीती, ह्याची भीती. इनसिक्युरिटी नॉर्मली जरा अशी पसरलेली असते. ओके, ती थोडीशी वेग असते. सतत आपण अनिश्चित फील करत असतो. सतत असं होईल का नाही, होईल का नाही, झालं नाही तर काय होईल माझं, ही इन्सिक्युरिटी असते. फिअरला बऱ्याच वेळेला काहीतरी एक एव्हिडेंट कॉज असतो, काहीतरी घडलेलं असतं जिथून हे सुरू होतं. इनसिक्युरिटी बऱ्याच वेळेला घडेल का काय, एखादा मला सोडून जाईल का काय, मला करोना झाला तर काय, या सगळ्या ह्याच्यातनं ही इनसिक्युरिटी एकत्र येते. आज आपण सोर्सकडे जात नाहीये, आपण आज खूप सिंपल ठेवतोय की मला रोज 3 इमोशन्स माझ्या सिस्टीममध्ये बघायचे. रोज सकाळी उठल्यावर मला बघायचंय की मला आज कशाची भीती वाटते. मी का लिहायला सांगते माहितीये तुम्हाला, कारण बऱ्याच वेळेला ना आपण टॅपिंग केल्यानंतर आपल्याला वाटतं की आज मला एवढं वाटत नाहीये आणि आपण त्या दिवशी त्या गोष्टीचं टॅपिंग करत नाही, परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती गोष्ट वर तोंड काढते. म्हणून मी तुम्हाला मुद्दे लिहायला सांगते, सो दॅट यू नो की मला आठवडाभर मला 0 जरी इंटेन्सिटी झाली ना फिअरची, तरी मला आठवडाभर याच 3 फिअरच्या मुद्द्यांवर टॅपिंग करायचं. 3 किंवा 5 जे काही तुम्ही ठरवलेलं असेल ते. कारण माझ्या सिस्टीमला रिलीज झाल्यानंतर ते स्टेबल राहण्याच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी, म्हणून नाही तर ते परत सिस्टीममध्ये वर येणार आहे. सो आठवडाभर आपण तुम्ही जे फिअरचे 3 मुद्दे किंवा 5 मुद्दे, ओके, एक टॅपिंग करायला साधारण 2 मिनिटं लागतात. घड्याळ लावून बसू नका की आता 2 मिनिटात संपवायचंच आहे, पण अंदाजे 2 ते 2.5 मिनिटं एका इश्यूला लागतात. ओके, हे अँटी एन्झायटीच्या गोळ्या आयुष्यभर खाण्यापेक्षा हे कितीतरी बरं आहे. आणि जोपर्यंत फार मेजर सिम्पटम देत नाही ना बॉडी, तोपर्यंत हे हँडल करणं सोपं आहे. नाहीतर त्यानंतर त्या एन्झायटी पॅनिक अटॅक्सची तीव्रता एवढी असते की तुम्ही ठरवलं तरी तुम्ही टॅपिंगला सिस्टीम तुमची सपोर्ट करत नाही बऱ्याच वेळेला. सो आत्ताला हे इतकं टेन्स आणि फिअरफुल वातावरण आहे ना सगळं. सो ह्याच्यामध्ये उद्या काय आजपासून हे सेशन संपल्यानंतर झोपायच्या आधी मेक इट अ पॉइंट की तुम्ही फिअर आणि पुढचे जे 2 इमोशन्स मी सांगणार आहे याच्यावर टॅपिंग करूनच झोपलाय. ओके, फाईन. सो आता टॅपिंग कसं करायचं, वी हॅव केप्ट इट व्हेरी सिम्पल. ज्यांच्याकडे फॉर्मॅट आहे जो आपण पॉवर ॲपवरती डाउनलोड केलाय, त्या फॉर्मॅटमध्ये फक्त तुम्हाला हे भरायचंय. फिअरचा फर्स्ट पेज जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये मला आणि पुढे ब्लँक स्पेस दिलेली आहे की मला हे करोना संपेल की नाही, लाईफ नॉर्मलला येईल की नाही याची भीती वाटते. ज्यांच्याकडे फॉर्मॅट नाहीये, तुम्हाला फक्त एवढंच वाक्य म्हणायचे की मला, आता ही तुम्हालाच वाटते ना, म्हणून तुम्हाला मला म्हणणं गरजेचं आहे. सो मला जॉब माझा राहील की नाही ह्याची भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि ही भीती रिलीज होऊ देते. ही भीती किंवा ही असुरक्षितता रिलीज होऊ देते. सिंपल आहे. सो या फॉर्मॅटमध्ये तुम्ही काहीही घालू शकता की मला आमच्या बिल्डिंगमध्ये करोना झालाय, तो मला होईल का याची भीती वाटते. मी बाहेर जाऊन आल्यावरती माझ्यामुळे घरात कोणाला करोना होईल का याची भीती वाटते. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि या भीतीतून इनसिक्युरिटीमधनं रिलीज होऊ देतो किंवा देते. मला भीती वाटते की बिझनेसचं कसं होणार. मला भीती वाटते की काम करायला लोक मिळतील की नाही. मला भीती वाटते की क्लायंट्स मिळतील की नाही. सो
व्हेरी सिम्पल फॉर्मॅट. ओके, तुम्हाला फॉर्मॅट हवा असेल तर पॉवर ऍप मध्ये तुम्ही जर गिफ्ट सेक्शन मध्ये गेलात तर तिथे हे फॉर्मॅट्स फ्री डाउनलोडला अवेलेबल आहेत. ओके, पण त्याच्यामध्ये एक इमोशन नाहीये जे आपण आज घेणार आहे. ओके, सो फिअर क्लिअर आहे. प्लीज कॉमेंट्स करा सो मला पुढे जाता येईल. 1-2 जणच कॉमेंट्स करा सो वी कॅन गो टू द नेक्स्ट इमोशन. इज इट क्लिअर? ओके, जाऊया पुढे. अजून 1-2 जण कोणीतरी कॉमेंट करा सो आय नो दॅट ॲट लार्ज यू आर क्लिअर विथ द फिअर. ओके, गुड, फाईन. आता जे नवीन आहेत, ओके, जे पहिल्यांदा ऐकताय, तुम्ही घाबरू नका की मला ही भीती वाटते आणि मग ही रिलीज करायची का नाही करायची. तुम्ही कुठलीही भीती रिलीज करू शकता, कुठलीही. ओके, तुमच्या अंगावर एक छोटासा डाग असेल आणि तुम्हाला भीती वाटत असेल की हा वाढेल का काय, तुम्ही ही तुमच्यासाठी भीती आहे की नाही, तुम्ही ही रिलीज करू शकता. तुम्हाला कुणाच्याही व्हॅलिडेशनची गरज नाही आहे. तुम्हाला कोणीतरी हे सगळं इंट्रोड्यूस केलं असेल ना, तुम्हाला त्या व्यक्तीच्या व्हॅलिडेशनची गरज नाही आहे की मला ही भीती मी रिलीज करू शकते का किंवा नाही. तुम्ही कशाचीही भीती रिलीज करू शकता. ओके, क्लिअर, फाईन. सो फिअर इनसिक्युरिटी आपण 3 मुद्दे, ऍटलिस्ट 3 मुद्दे तरी त्याच्यातले टॅपिंगला घेणार आहे. ओके, कसं टॅप करणार आहे हे मी परत एक्सप्लेन करते. पहिले 2 जे इमोशन्स आहेत ते एक्सप्लेन करते, मग तिकडे जाऊया. ओके, पुढचं इमोशन जे आपण फिअर बरोबर ह्या पॅन्डेमिक मध्ये घेणार आहे, ही सगळी जी आता रिकव्हरिंग फेज आहे आपली, ज्याला अनलॉक म्हणतायत सगळेजण, ही अनलॉकची फेज आपल्यासाठी खरंच खूप अवघड आहे. या अनलॉकच्या फेजमध्ये आपण हे घेणार आहे. टीना, येस, यू कॅन टेक फिअर ऑफ डेथ, यू कॅन टेक फिअर ऑफ एनिथिंग. ओके, अँगर अँड हेट. सो विचारा स्वतःला की दिस पॉइंट मला सगळ्यात जास्त राग कशाचा येतोय. सो मला करोनाचा जर राग येत असेल तर येस, आय शुड रिलीज इट. कारण ज्या वेळेला त्या गोष्टीबद्दल माझ्या सिस्टीममध्ये, हे बघा आता करोनाचा राग, आता काहीतरी गव्हर्नमेंट स्कॅन्डल जर झालं, त्याचा राग आपल्या सिस्टीममध्ये किती दिवस राहतो. करोनाचा राग डिसेंबर पासून पाहिल होतोय सिस्टीममध्ये, सगळं आयुष्य थांबलेलं आहे. मग त्याच्याबरोबर जर चायना असेल, काही तुमचं जे काही अंडरस्टँडिंग असेल की हे कोणामुळे पसरलेलं आहे, दॅट एनर्जी इज ॲट प्ले इन युअर लाईफ. कारण तेच आणि ती नुसतं अँगर नाही आहे, त्या अँगर बरोबर एक हेल्पलेस अवस्था आहे की आपण काहीच नाही करू शकत, आपण काहीही करू शकत नाहीये त्याच्यासाठी. हो, तुम्हाला चायनाचा राग येत असेल तर घ्या, डेफिनेटली घ्या. ओके, बट यू नीड टू रिलीज इट. कारण ती अँगर कोणाचं आहे हे महत्वाचं नाहीये. वेन अँगर इज ॲट प्ले इन युअर सिस्टीम, अँगर प्लस आहे का मायनस आहे? अँगर डेफिनेटली एक मायनस इमोशन आहे. सो त्याची केमिस्ट्री जी आपल्या शरीरामध्ये आहे ही प्लस असणार आहे का मायनस असणार आहे? इनिशियली अग्रेशन देतं ते, पण नंतर ती डिटिरिओरेट करते सिस्टीमला. म्हणून कितीतरी लोकांना ज्या वेळेला सायकोसोमॅटिक आजार होतात, राग तिरस्कार हा बऱ्याच लोकांच्या आजाराच्या गाभ्याशी असतो. तुम्ही तुमच्या सिस्टीममध्ये राग ठेवून चायना बदलणार नाहीये किंवा जे काही जगात पॉलिटिक्स चाललंय हे बदलणार नाहीये. पण ठीक आहे, आपण एक बोलण्याकरता हे करण्याकरता करतो, पण हाय टाइम आहे. 5 महिने आपण त्या रागाला सप्रेस करून जगतोय की जाऊ दे, काहीतरी होईल. दिस अँगर, दिस हेल्पलेसनेस हा रिलीज व्हायला पाहिजे. सो नुसतंच या सिच्युएशन बद्दल नाही, कशाही बद्दल तुमच्या सिस्टीममध्ये जर या क्षणाला राग असेल तर तो रिलीज करा. मला परवा एकाचा मेसेज आला होता की त्यांच्या कंपनीनी, तो जिथे कुठे कामाला होता माणूस, त्या लोकांनी त्यांना मार्चची सॅलरी दिली, एप्रिल आणि मेची सॅलरी दिली नाही. तर ह्याचा मला एवढा राग येतोय. मी
त्या अँगर मधून बाहेरच पडू शकत नाहीये. सी आता लॉजिकली दळणवळणच जर बंद आहे सगळीकडे तर कशी सॅलरी देऊ शकतील लोक? आता ते प्रत्येकाच्या स्केलिंग वरती डिपेंडंट आहे ना. तुमचं पॅकेज, तुमचं सॅलरी जर 50-60 हजार रुपये असेल तर कसं कोणी देणार आहे? हा, घरगुती बायकांचा पगार त्या मनाने किरकोळ असतो. 2,000, 3,000, 4,000 आपण हे देऊ शकतो. पण एवढे पैसे कसं कोण देईल जेव्हा अख्खं इकॉनॉमीचं दळणवळण बंद आहे? आणि कुठलाही बिझनेसमॅन हे विचार करत नाही ना की मी घरनं पैसे आणणार आहे द्यायला. बिझनेसचेच पैसे बिझनेसमध्ये फिरतात इन कॉर्पोरेट्स, इन MNCs. सो इफ द बिझनेस इज ॲट लॉस अँड एव्हरीबडी इज सफरिंग दिस. ठीक आहे, ही क्लॅरिटी आहे. पण जरी आपल्याला या सिस्टीममध्ये अँगर असेल तर आपल्याला तो रिलीज केला पाहिजे. सी, अँगर रिलीज करायचा आता कितीतरी या सगळ्या लॉकडाऊनच्या फेजमध्ये तर सगळ्यात जास्त सफर झालेले आहेत ही हस्बंड वाईफ रिलेशनशिप्स. कारण इतकी सवयच नाही ना एका घरात बंद राहण्याची. एरवी भांडण झालं, काही झालं, रुटीन असतं, काम असतं, पटकन कुठे निघून जाता येतं. ह्या प्रोसेसमध्ये जाताच येत नाही ना. समोरचा जे काही बोलतोय, जे काही चाललंय सगळं ऐकावंच लागतंय घरात बसून. सो ते जे सगळं तणतणलेलं आहे, तो जो राग आहे, तो तिरस्कार आहे. तुम्ही ज्या वेळेला समोरच्याचा राग आणि तिरस्कार सिस्टीममध्ये तसाच ठेवता, दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की आपण तो राग तिरस्कार सिस्टीममध्ये तसाच ठेवून त्याच माणसांबरोबर रोज जगत असतो. स्वतःला तर त्रास देतोच आहे, पण सगळं वातावरण पण त्या आपल्या रागामुळे, तिरस्कारामुळे दूषित करतोय. आपल्याला राग रिलीज करायचा आहे म्हणजे जो माणूस आपल्याला वाईट ट्रीट करतो त्याच्या गळ्यात गळे घालायचेत असं नाही. आपल्याला आपल्या सिस्टीम मधून राग रिलीज करायचा आहे. व्यवहाराच्या स्तरावरती त्याच्याशी जसं वागायचंय हा व्यवहाराचा भाग आहे. की कमी बोलतोय आपण, अवॉइड करतोय, थोडं दुर्लक्ष देत करतोय, की नको, वाद नको, ही मॅनेजमेंट आहे. ही मॅनेजमेंट आहे. तुम्हाला जर लहान असताना एखादं कुत्रं चावलं असेल आणि ती भीती जर तुमच्या सिस्टीममध्ये बसली असेल तर जेव्हा आपण भीती रिलीज करतो याचा अर्थ आपण त्या कुत्र्याला मुद्दाम त्याच्या समोर जाऊन मिठी मारतो का? सो इन द सेम वे आपण अँगर आपल्या सिस्टीम मधनं रिलीज करतो. याचा अर्थ समोर जाऊन आपण त्याला मिठी मारलीच पाहिजे, आय लव्ह यू म्हटलंच पाहिजे असं नाही. पण अँगर रिलीज झाल्यावरती जर तसं ऑटोमॅटिकली घडलं की रिलेशन ऑटोमॅटिकली सुधारलं तर ती वेगळी गोष्ट आहे. त्या पॉइंटची ती गोष्ट आहे. तुम्ही अँगर रिलीज करताय म्हणजे कोणाला माफ करताय असं नाही. ओके, आपण आपल्या सिस्टीम मधनं अँगर रिलीज करतो. तुम्ही कुठे जर जाऊन बुक्की खाऊन आला असाल आणि ते खूप दुखत असेल तर तुम्ही काय करणार? एक पेन किलर खाणारच आहे ना. का? कारण आपलं दुखणं कमी करायचंय. सो इन द सेम वे जर तुमची एक इमोशनल टसल झाली असेल आणि त्याचे ओरखाडे जर तुमच्या सिस्टीमवरती ओढले गेले असतील तर ते आपल्याला रिपेअर करायचे. व्यवहाराच्या स्तरावरती जे वागायचंय हा तुमचा पर्सनल चॉईस आहे, पर्सनल डिसिजन आहे. तुम्हाला मी काय जगातलं कुणीही सांगू शकत नाही कारण शेवटी ते निभवायचं तुम्हाला आहे. यू नो व्हॉट युअर स्टेक्स आर इन द रिलेशनशिप. ओके, काय महत्वाचं आहे, मुलं महत्वाची आहेत, काय महत्वाचं नाही आहे, हे तुमचा पर्सनल चॉईस आहे. पण अँगर आपल्याला कुरतडत जातं. हळूहळू आपल्याला अँगर कटू बनवत जातं आणि जेवढे तुम्ही कडू व्हाल तेवढं आयुष्य कडू वाट्याला येईल. सो विचार करा. हे अँगर एक असं इमोशन आहे ना, ते इगोला फार त्रास देतं. म्हणजे आपली इच्छा नाही होत रिलीज करायची, पण बरीच माणसं रिलीज करायला तयार होतात कारण माफ करायचं नाही ना समोरच्याला. आपल्या सिस्टीम मधनं अँगर रिलीज करायचं. सो तुमच्या बीपी, कारण अँगर क्रिएट झालं की ऑटोमॅटिकली तुमचं बीपी शूट होतं, अग्रेशन क्रिएट होतं सिस्टीम मध्ये. तुमच्या बीपीची किल्ली समोरच्याच्या हातात देऊ नका. सो अँगर मध्ये क्लिअरली लिहा की XYZ माणूस किंवा माझा नवरा मला जसं बोलला किंवा हे शब्द वापरले, माझ्याकडे जसं डोळे वटारून बघितलं, मला जे लुक्स दिले, मला त्याचा भयंकर राग येतो, चीड येते, तिरस्कार जाणवतो. ऑनेस्टली हे बघा, आय एम नॉट प्रोवोकिंग यू टू से नेगेटिव्ह अबाउट द पर्सन. आय एम प्रोवोकिंग यू टू रिलीज द नेगेटिव्हिटी दॅट यू ओरिजिनली फील.
ओरिजिनली आहे ना सिस्टम मध्ये, ती रिलीज करायला मी तुम्हाला सांगते. त्या माणसाला वाईट बोलायला सांगतच नाहीये. बरं, हे त्याच्यासमोर जाऊन करायचं नाहीये, हे तुमचं तुम्ही करायचंय. सो कुठलीही गोष्ट विचार करा की ह्या क्षणाला मला कशाचा राग आहे. कोणी माझ्याशी व्यवस्थित वागलेलं नाहीये, कोणी पैसे देत नाहीये, काय जे काही असेल, हे सगळं जे असं अडकलेलं आयुष्य आहे, मला राग येतो याचा, की सुटतच नाही, कोडच सुटत नाहीये करोनाचं. ओके, सो फर्स्ट इज फिअर. फिअर मधले 3 इश्यूज मिनिमम. अँगर हेट मध्ये 3 सापडले तर व्हेरी गुड. 1 जरी सापडला तरी व्हेरी व्हेरी गुड. खूप महत्वाचं ओझं सिस्टीम मधनं कमी होईल. तुम्ही अँगर रिलीज केल्यावर समोरच्याला उपकारार्थी होऊन सांगायचं नाहीये की तुला माहितीये का मी तुझ्यावर किती टॅपिंग केलंय, मी तुझा किती अँगर रिलीज केलाय. हे आपण कोणावरही उपकार करत नाहीये, हे आपण आपली सिस्टीम क्लीन ठेवायला करतोय. ओके, सो दॅट हॅज टू बी द अंडरस्टँडिंग. कारण आज न उद्या हा अँगर आपल्याला कसा तरी खाणार आहे. आयदर कुठल्या तरी आजाराच्या स्वरूपात किंवा मानसिकतेच्या स्वरूपात खाणारच आहे. नो एनर्जी गोज वेस्ट. ओके, सो रिलीज इट. इट्स व्हेरी इझी. फाईन. आणि शेवटचा मुद्दा आहे स्ट्रेस. स्ट्रेस अँड फ्रस्ट्रेशन. तणाव. कशाचा तणाव जाणवतो? ही सतत घरची कामं जी करायला लागतायत, जे सतत दिवस सतत कामात. सो तो तणाव फिजिकल असू शकतो, तो तणाव मेंटल असू शकतो. ओके, की सगळं ड्रेन झाल्यासारखं वाटतंय, कंटाळा, फ्रस्ट्रेट झालोय. सो हे 3 इमोशन्स मध्ये तुम्हाला जे काही जाणवतं आहे ते लिहा. ओके, आत्ताच लिहा. कारण संडे आज, तुम्ही कुणी मला नाही वाटत नंतर वेळ द्याल. दिलात तर चांगलंच आहे, पण आत्ता मी बोलत असताना हे लिहा. 3 जरी तुम्हाला सापडले त्याच्यावर उद्यापासनं टॅपिंग सुरू करायचं. दिस इज व्हॉट विल रिअरली चेंज युअर व्हायब्रेशन्स ड्युरिंग दिस अनलॉक. कारण खरं तर ना, जेवढं लॉकडाऊन डिफिकल्ट नव्हतं तेवढं अनलॉक डिफिकल्ट आहे. कारण सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळ्यांच्या. सो ज्याची फ्रिक्वेन्सी चांगली आहे त्याच्या आयुष्यात सगळं जुळून येण्याची पॉसिबिलिटी लवकर सुरू होणार. जो डिप्रेशन प्रोन आहे ह्याला वेळ लागणार टू गेट इन स्ट्रीम लाईन. पण आपल्याकडे टॅपिंग सारखं काहीतरी आहे. आपले एनर्जीज करेक्ट करूया अँड लेट्स गेट इन टू द फ्लो ऑफ स्टेबलायझिंग लाईफ. ओके, सो टॅपिंग कसं करायचंय? टॅपिंग 2 पद्धती, 2 सेक्शन मध्ये डिवाइडेड आहे. एक आहे लॉंग टॅपिंग आणि एक आहे शॉर्ट टॅपिंग. प्रत्येक मुद्द्याला आपल्याला लॉंग स्टेटमेंट आणि शॉर्ट स्टेटमेंट. सो आता लॉंग स्टेटमेंट म्हणजे काय? लॉंग स्टेटमेंट म्हणजे आपली स्टोरी इज द लॉंग स्टेटमेंट. की आता आपण फिअरवर सपोज टॅप करतोय, तर फिअरची माझी स्टोरी काय आहे की मला हे कधी सगळं व्यवस्थित होईल किंवा हे होईल पण की नाही ह्याची भीती वाटते. हे संपतच नाहीये ह्याची भीती वाटते. सो मला हे सगळं संपतच नाहीये ह्याची प्रचंड भीती वाटते. हे असंच सुरू राहिलं तर काय? आता दिस इज युअर एक्सप्रेशन ऑफ दॅट प्रॉब्लेम. प्लीज टेल स्टेटमेंट ऑफ फिअर अँड स्ट्रेस. तेच सांगतेय. म्हणून मी म्हणलं ना, तुम्ही कॉमेंट्स करण्याकडे व्यस्त होऊ नका, तुम्ही ऐका. कारण 2 गोष्टी ब्रेन नाही करू शकत एकत्र, नवीन 2 गोष्टी. सो ऐका. सो फिअरसाठी आपण काय करणार आहे? मला कशाची भीती वाटते? माय स्टोरी इज माय स्टेटमेंट. की मला भीती वाटते हे करोनाचं संपणार आहे की नाही, लाईफ नॉर्मलला येणार आहे की नाही. सपोज हा तुमचा प्रॉब्लेम असला तर, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि कुठलं इमोशन रिलीज करतोय आपण? फिअर. या भीतीतून, असुरक्षिततेतून रिलीज होऊ देते. हे वाक्य ह्या पॉइंटवरती 3 वेळेला रिपीट करायचं. क्लिअर? 3 वेळेला असंच्या असं. तुम्ही फिअरसाठी टॅपिंग करताना सगळं एकात एक खिचडी करू नका. ते मी तुमच्याकडनं करवून घेत असताना इट्स अ डिफरंट थिंग. पण तुम्ही तुमचं टॅपिंग करत असताना खिचडी करून टॅपिंग करू नका. की मला करोना कसं बरं होणार आहे याची भीती वाटते, माझा नवरा व्यवस्थित वागेल की नाही याची भीती वाटते, तो जॉब राहणार आहे की नाही याची भीती वाटते. तुम्हाला कळणारच नाही तुम्ही कशाकडे फोकस्ड आहे. ओके, सो एक मुद्दा एक टॅपिंग, दुसरा मुद्दा दुसरं स्टेटमेंट, तिसरा मुद्दा तिसरं स्टेटमेंट. आधी पहिलं संपवायचं, लॉंग टॅपिंग शॉर्ट टॅपिंग, दुसऱ्या मुद्द्याचं लॉंग टॅपिंग शॉर्ट टॅपिंग, तिसऱ्या मुद्द्याचं लॉंग टॅपिंग शॉर्ट टॅपिंग. ओके, सो
टॅप करायचं इथे आणि अख्खं मोठं वाक्य 3 वेळेला रिपीट करायचं. आणि हे नेगेटिव्ह नाहीये, कारण आपण काय म्हणतोय की ही भीती रिलीज होऊ दे. रिलीज इज अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट, रिलीज इज नॉट नेगेटिव्ह. सो 3 वेळेला इथे ती फिअर जी आहे ती रिलीज अख्खं वाक्य म्हणायचं. त्यानंतर बाकीच्या पॉइंट्सवर फक्त रिलीजचे 3 राऊंड्स करायचे. रिलीज रिलीज रिलीज. पॉइंट्स चार्ट आपल्याला ऍपवरती आहे, गिफ्ट सेक्शन मध्ये जा, अँड्रॉइड प्ले स्टोअरला. वाय दिस पॉइंट, आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड वाय दिस पॉइंट. ओके, तुम्ही वाय पॉवर टॅपिंग फेल्स याचा जो पार्ट 1 व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी हेच पॉइंट्स का वापरतो, ॲक्युपंक्चर किंवा हे सगळं जे एनर्जी शास्त्र याच्यामध्ये या पॉइंट्सचं काय इम्पॉर्टन्स आहे, कसे मेरिडियन्स आहेत हे मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. प्लीज गो थ्रू दॅट व्हिडिओ. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, अँड्रॉइड प्ले स्टोअरवरती पॉवर ॲप नावाचं आपलं ॲप आहे. प्रदीप पवार /पॉवर ॲप म्हणून ॲप शोधा. त्या ॲपमध्ये गिफ्ट सेक्शनमध्ये पॉवर टॅपिंगचा फॉर्मॅट आहे, प्लस पॉइंट्स चार्ट पण आहे. सो पॉइंट्स तुम्हाला कन्फ्युजिंग असतील तर ते पॉइंट्स तिथे रेक्टिफाय करा. त्या पॉइंट्सवरच टॅप करणं गरजेचं आहे, कारण ते मेरिडियन पॉइंट्स आहेत. तुम्ही पॉइंट सोडून दुसरीकडे टॅप केलं तिथे मेरिडियनच नाही आहे, तो ते एनर्जी सर्किटमधून जाणारच नाहीये आपल्या. सो बी व्हेरी स्पेसिफिक विथ युअर पॉइंट्स. सो बाकीच्या पॉइंट्सवर रिलीज 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 असे 3 राऊंड. ओके, 3 तुम्ही 5 पण करू शकता, याला काही हे नाही की 3च का, पण तेवढं तरी त्याला वेटेज मिळालं पाहिजे. आणि आयडियली टॅपिंग सुरू करायच्या आधी तुम्ही ऍपल डिव्हाइसवरती सपोर्ट नाही आहे ऍपला आपल्या, तुम्ही टॅपिंग सुरू करायच्या आधी स्केल गेज करा की 0 to 10च्या स्केलवरती तुम्हाला ती फिअर किती वाटते. 0 म्हणजे काहीच नाही आणि 10 म्हणजे खूप जास्त. आता ही स्केल आयडेंटिफाय करताना तुम्हाला कोणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये की मला 7च का वाटतं, मला 5च का वाटतं. मला वाटतं, मी डोळे बंद केल्यावरती ज्या वेळेला ह्या भीतीचा विचार करते मला 7 वाटतं. ओके, 7 आहे. हे का गेज करतोय, का तर टॅपिंग झाल्यानंतर रिलीज किती झालाय हे बघायचंय. ओके, सो सेम आपण स्टेटमेंट वापरतो अँगर हेटसाठी पण, की मला कोणाचा राग द्वेष तिरस्कार जाणवतो त्या माणसाचं नाव. सो जे काही मुद्दे आपले, आपली स्टोरी इज लॉंग टॅपिंग. आपलं इमोशन आणि त्या इमोशनमध्ये काय जाणवतं हे लॉंग टॅपिंग. कन्क्लूड काय करायचं वाक्य, असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. कारण का करतोय आपण, वाय आर वी सेइंग दॅट आय एक्सेप्ट माय सेल्फ. कारण ज्या वेळेला आपल्या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, एका डीप लेवलला आपल्या आतमध्ये स्वतःबद्दलच एक रिजेक्शन क्रिएट होतं. वी स्टार्ट हेटिंग आवर सेल्फ. वेन यू हेट युअर सेल्फ यू कॅनॉट चेंज एनिथिंग. हेट ही एनर्जी कायम डिस्ट्रॉयच करत जाणार आहे. आपण काय म्हणतोय की हा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचा आहे आणि हा प्रॉब्लेम असला तरी आय एक्सेप्ट माय सेल्फ. आपली अपेक्षा असते ना की दुसऱ्यानं आपल्याला एक्सेप्ट करावं काही घडलं तरी. त्याची सुरुवात आपल्यापासून घडली पाहिजे. कितीतरी लोक आहेत ज्यांना स्वतःबद्दल ग्रज असतो. हा अँगरमध्ये हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. लोकांना स्वतःबद्दल राग तिरस्कार असतो की मी हे नाही केलं, मला हे जमलं नाही, आता लॉकडाऊनचा वेळ मिळाला तेव्हा पण मी काही केलं नाही चांगलं, काहीतरी शिकायचं होतं ते शिकू शकले नाही मी. सो ज्यांना स्वतःबद्दल इतका राग असतो ना डीप डाऊन सिस्टीम मध्ये, हे टॅपिंग करताना आय एक्सेप्ट पण म्हणू शकत नाही. सो लॉंग टॅपिंग इज युअर स्टोरी, शॉर्ट टॅपिंग इज रिलीज. ओके, सो सेम स्ट्रेस फ्रस्ट्रेशनसाठी पण तेच की मला प्रचंड कंटाळा आलाय, हे सतत जे काम करायला लागतंय, मी इमोशनली फिजिकली प्रचंड ड्रेन्ड आहे, मला स्ट्रेस येतो या सगळ्याचा. असं असलं तरी ओके फाईन. सो असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या अवस्थेतून रिलीज होऊ देते. सेम फॉर्मॅट आहे. तुम्ही पीडीएफ डाउनलोड करा, तुम्हाला हे त्याच्यामध्ये स्ट्रेस फ्रस्ट्रेशन नाहीये. जे आता आपल्याला यूज करणं त्या प्रोसेसमध्ये गरजेचं आहे, कारण आपण सगळेच त्या फेजमधून जातोय. एकच मिनिट, किती वाजले, ठीक आहे. आय टेक मोर 5 minutes अँड देन वी विल फिनिश दिस. सो हे जर आपण टॅपिंग करू शकलो रोज
तर जसं मी सांगितलं की आपली पूर्ण व्हायब्रेटरी सिस्टम चेंज होईल. आपण ज्या वेळेला टॅपिंग करतो, डायनामिक्स ऑफ पॉवर टॅपिंग मध्ये पण मी एक्सप्लेन केलंय की कसे डेल्टा वेव्स क्रिएट होतात, जे हिलिंग कामिंग इफेक्ट क्रिएट करतात आपल्या सगळ्या सिस्टमवरती. त्यानंतर एनर्जी मेरिडियन्स कसे क्लीन होतात हे पण सांगितलेलं आहे. आपण टॅपिंग केल्यानंतर आपल्या सिस्टममध्ये जे हॅपी हॉर्मोन्स आहेत हे क्रिएट व्हायला लागतात. ऑक्सिटोसिन आहे, सेरोटोनिन आहे, गाबा आहे. सो हे जे डोपामाइन आहे, हे जे सगळे आपल्याला चांगलं फील करवतात, हे हॉर्मोन्स आपल्या सिस्टममध्ये क्रिएट व्हायला लागतात. सो ज्या वेळेला आपण रेग्युलरली टॅपिंग करतो, ऑटोमॅटिकली आपली पर्सनॅलिटी किंवा आपलं सगळं शरीर या हॅपी हॉर्मोन्स वरती जगायला लागतं. सो जे आता आपल्याला स्ट्रेस जवळचा वाटतो, स्ट्रेस लगेच येतो, स्ट्रेस प्रोग्राम आहे आपल्या सिस्टममध्ये, तो त्याची तीव्रता कमी होऊन ऑटोमॅटिकली आपण एक स्टेबल आयुष्याकडे मानसिकरित्या, शारीरिकरित्या आणि इमोशनलरित्या जातो, जे आजच्या कंडिशनला खूप महत्वाचं आहे. द मोर स्टेबल अँड हॅपी यू आर, द मोर पॉवरफुल युअर बॉडी, युअर एनर्जी बॉडी अँड युअर इमोशनल सिस्टम इज. आणि हेच आज सर्व्हायव्हलसाठी खूप महत्वाचं आहे. करोना नेमकं व्हायरस आहे का बॅक्टेरिया आहे, आज त्याच्यावरती कितीतरी वाद सुरू झालेत गेल्या 3 दिवसापासून. सो नेमका कसा पसरणार आहे, काही म्हणतात सगळ्या पॉप्युलेशनला होऊन जाणार आहे चिकन पॉक्स सारखा, सो आपल्याला त्याची इम्युनिटी येणार आहे. किती लोकांना येऊन पण गेला असेल, त्यांना माहिती पण नाही आहे. ह्याची किल्ली काय आहे या सगळ्याची, ते करोनाचं काही पण होऊ देत, महत्वाची आहे आपली इम्युनिटी. जेवढं इमोशनली लाईफ स्ट्रेस फ्री असेल, जेवढं हॅपी बॅलन्स्ड लाईफ असेल, तेवढं बॉडी तुमची स्ट्रॉंग असते, तेवढं तुमची रोग प्रतिकार शक्ती शरीराची चांगली असते. सो ऍटलिस्ट बाकी तुम्ही काय करताय नाही करताय मला माहिती नाही, पण जे जुने आहेत, जे पहिल्यांदा टॅपिंग ऐकतात, अशा दोघांनीही या 3 मुद्द्यांवरती रोज टॅपिंग सुरू करा. सो आपल्याला तुम्ही काय करू शकता, आता आपल्याला हे 3 मुद्दे घ्यायचे. सो उद्या सकाळी तुम्ही पाहिजे तर सकाळी फिअर टॅपिंग करा, संध्याकाळी अँगर घ्या. अँगरमध्ये जर तुमच्याकडे 2च मुद्दे असतील तर मग स्ट्रेस फ्रस्ट्रेशन पण घ्या त्याच्याबरोबरच. बट मेक इट अ पॉइंट की सकाळी 3 गोष्टींवर टॅपिंग करतोय, संध्याकाळी 3 गोष्टींवर टॅपिंग करतोय. आणि आज ज्या गोष्टींवर आपण टॅपिंग करतोय ते आठवडाभर तसंच ठेवूया. आठवड्याभरानंतर परत चेक करूया की या लिस्टमधलं काय काय कमी झालं आहे. काही उरलं असेल तर ते तिथेच ठेवूया. दुसरे अजून काही इश्यूज पॉपअप झाले असतील तर ते ऍड करूया. बट वी विल कीप टॅपिंग. सपोज तुम्ही आज एक मुद्दा टॅप केला, तुम्हाला तो आठवड्याभराने रिलीज झालाय असं वाटलं, पण तो परत 4-5 दिवसांनी सिस्टममध्ये वर यायला लागला असं वाटलं, तर परत टॅपिंगला घ्यायचं. आपली एनर्जी सिस्टम स्टेबल नसते ना, बऱ्याच वेळा ट्रिगर्स असतात वेगवेगळे. आपण खूप शांत असतो, पण समोरचा आला की आपलं सगळं संतुलनच जातं. सो हे जे ट्रिगर्स आहेत, जोपर्यंत ती स्टेबिलिटी येत नाही तोपर्यंत टॅप करायचं. वाटलं गेलंय तर स्टॉप करायचं. इफ यू फील की परत सुरू झालंय, परत टॅपिंगला घ्या. टॅपिंग ही अशी गोष्ट आहे जी आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्या आयुष्याचा भाग असली पाहिजे, कारण रोज काहीतरी घडतंय. एव्हरीथिंग इज अ डाउनलोड. आणि जसं जसं सरफेस इश्यूज तुम्ही क्लिअर कराल तसे तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीचे इंटरनल इश्यूज सापडतील. इगोवरती घेऊ नका की मला कसली भीती वाटते. कितीतरी वेळेला मला पॉइंट आउट करायला लागतं समोरच्याला की अरे ही आहे इन्सिक्युरिटी. जाणवत नसली तुम्हाला ना तरी आहे. आणि मजाही होते की वेन दे टॅप ऑन इट, त्याचं सगळं कॉम्प्लेक्शनच बदलून जातं. इमोशनली त्यांना टॅप केल्यानंतर कळतं की अरे हे होतं आपल्या सिस्टममध्ये आणि आज एवढं फ्री वाटतंय मला. ओके, सो टॅपिंग करा. काही वेळेला असं घडेल की काही मुद्दे टॅपिंगनी सॉल्व्ह होणार नाहीत, तो त्यावेळेला डिसअपॉइंट होऊ नका. कधी कधी आपलं अंडरस्टँडिंग चुकतं, कधी कधी आपल्याला ब्लॉक सापडत नाही, पण 10 पैकी 9 गोष्टींना टॅपिंग 100% रिस्पॉन्ड करतं. एखाद्या गोष्टीला जर टॅपिंगनं रिस्पॉन्ड नाही केलं तर या टॅपिंगची चूक नाहीये, आपलं काहीतरी अंडरस्टँडिंग मध्ये चुकलेलं आहे, आपल्याला ब्लॉक कळलेला नाहीये. ओके, सो टॅपिंगला उडवून लावू नका. टॅपिंगला उडवून लावलं म्हणजे जगात त्याचा इफेक्ट व्हायचा बंद होणार नाहीये, त्याचा तुमच्यावर इफेक्ट व्हायचा बंद होईल. सो मागे तुम्ही पडणार आहे. ओके, सो बी व्हेरी केअरफुल विथ दॅट. स्पेसिफिकली सिरियस आजार ज्या वेळेला काही सिस्टममध्ये असतात अशा वेळेला नुसतं टॅपिंगवर अवलंबून राहू नका. ह्याला मेडिकल एड पण गरजेची आहे. जी काही थेरपी तुमचा विश्वास ज्या थेरपीवरती असेल, होलिस्टिक थेरपी असू दे, ॲलोपॅथी असू दे, प्रत्येकाचा एक स्वतःचा इम्पॉर्टन्स आहे. सो
you need to take medicines also and you need to look for the psychological issues also. दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये हिलिंग डेफिनेटली होतं. त्यानंतर बऱ्याच वेळेला टॅपिंगनी काही वाईट सवयी सुटतात, काही ऍडिक्शन्स असतात ते सुटतात. काही लोकांना नुसतं असं जरी टॅप केलं की मला सिगरेटची खूप सवय आहे आणि माझी इच्छा आहे की ही सवय सुटावी, त्यांची बॉडी ह्याला सुद्धा रिस्पॉन्ड करते. सो जर याला नाही रिस्पॉन्ड केलं तर काहीतरी डीप सायकोलॉजिकल इश्यू आहे जो अनएड्रेस्ड आहे. सो अशा वेळेला कन्सल्टिंगच होऊ शकतात, ज्याच्यामध्ये वी कॅन कम टू नो वाय यू हॅव बिकम ड्रग डिपेंडेंट और अल्कोहोल डिपेंडेंट और स्मोक डिपेंडेंट, सो वॉट एव्हर. सो पण इट हेल्प्स मेनी पीपल. सो इवन इफ यू आर गोइंग थ्रू समथिंग लाईक दॅट यू कॅन ट्राय इट. पॉझिटिव्ह टॅपिंग हेल्प करतं. आपण पुढचं सेशन सरांचं आहे, त्याच्यानंतरच्या सेशनमध्ये आपण पॉझिटिव्ह टॅपिंग शिकणार आहे. पण त्याच्याकरता आधी सिस्टीम क्लीन असणं गरजेचं आहे. सिस्टीम क्लीन असेल तरच पॉझिटिव्ह टॅपिंगला सिस्टीम रिस्पॉन्ड करते. आणि क्लीन म्हणजे ह्या 3 व्हायरसेसला सिस्टीम मधनं क्लीन करणं, हे आपलं काम आहे. ओके. त्यानंतर मनी रिलेटेड ब्लॉक्स तर डेफिनेटली सॉल्व्ह होतात. मनी उपासना फॉर 8 years हॅज प्रूव्हन दॅट अँड वी आर अनफॉर्च्युनेटली फुल दिस इयर. आता याच्या पुढे आम्ही बुकिंग नाही घेणार आहे मनी उपासनाचे. जे मनी उपासना करतायत, आपण पॉज केली होती कारण इकॉनॉमीच सुरू नव्हती. सो आपण प्रोबेबली 1 जुलै पासून ऑनलाईन सुरू करणार आहे. आणि ज्या वेळेला सगळं ओपन होईल आणि आपण लाईव्ह सेशन्स घेऊ शकू, उरलेले आपण लाईव्ह सेशन्समध्ये कंटिन्यू करणार आहे. सो 1 जुलै पासून आपण सुरू करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापर्यंत मनी उपासनाचे डिटेल्स येतीलच, जे मनी उपासना करतायत त्यांच्याकरता. सो तोपर्यंत सिस्टम क्लीन करा. सो मनी उपासना सुरू होईल त्यावेळेला यू आर ऑलरेडी इन द प्रोसेस टू रिअली क्रिएट अ चेंज अँड एक्सपिरियन्स अ चेंज. ओके. सो करोना कदाचित आपल्या आयुष्याचा एक भाग होणार आहे. करोना काय, असे कितीतरी ट्रॅजेडीज आपल्या आयुष्याचा भाग आहेतच. आपली जर एनर्जी सिस्टम स्ट्रॉंग असेल तर आपण ह्या सगळ्यातून तरुण पलीकडे जाऊ शकू. अफेक्ट होणार नाही असं नाहीये, अफेक्ट होऊ कदाचित, पण त्याच्यातनं बाहेर पण पडण्याची स्ट्रेंथ आपल्या सिस्टीममध्ये येऊ. ओके. सो सुशांत सिंगला फ्लश करा सिस्टीम मधनं. ओके. एंड क्रिएट दिस पॉजिटिव एनर्जी इन योर सिस्टम. जो हो गया उसके साथ वो हो गया, उसकी जर्नी थी वो खत्म हो गई. ओके. सो जे काही आहे ते वरवरच्या स्तराला कॉमेंट्स असू देत, त्याचा इम्पॅक्ट डीप इंटरनली पडू देऊ नका. टॅपिंग मध्ये काहीही चुकत नाही. जे आता पहिल्यांदा ऐकतायत स्टेटमेंट चुकतं का, स्टेटमेंट चुकत नाही. तुमची स्टोरी आहे ना ती. तुमचं कसं चुकेल, तुम्ही जेव्हा कोणाला सांगता मला ह्याची भीती वाटते, ही चुकेल कसं. सो या चूक बरोबर काहीच नाहीये. घडलं तर पॉझिटिव्हच घडतं किंवा आहे त्या लेवलला आयुष्य तसंच सुरू राहतं. आज एवढ्या वर्षामध्ये टॅपिंग करून कोणाच्याही आयुष्यात काही नेगेटिव्ह घडलंय असं मी बघितलेलं नाही. आपल्याला पाहिजे ते घडलं नसेल कदाचित, त्याला आपण नेगेटिव्ह नाही म्हणू शकत. कदाचित त्या जे पाहिजे होतं ना त्याच्यामध्ये ब्लॉकच एवढा मोठा होता की आपण तिथपर्यंत पोहोचूच शकलो नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, परत ते मिळवण्यासाठी टॅपिंग करायचंच नाही आहे. ते न मिळाल्यामुळे जी असूया आहे ना सिस्टीममध्ये, त्या इमोशन्सवर टॅपिंग करायचंय. सो ऑटोमॅटिक आज ती गोष्ट आपल्या आयुष्यात का नाहीये, कारण त्याची आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच करत नाही. ज्या वेळेला इमोशन्स क्लीन व्हायला लागतात ऑटोमॅटिकली यू एलिव्हेट इन फ्रिक्वेन्सी. कदाचित ती किंवा त्याच्यापेक्षाही चांगली कुठली तरी गोष्ट आयुष्यात येऊ शकते. पण हा रोज करायचा अभ्यासक्रम आहे. हे असं नाही आहे की 2 दिवस केलं, बघितलं, ट्राय केलं आणि फेकून दिलं, असं नाहीये. यू विल नेव्हर गेट रिझल्ट आउट ऑफ दिस. टॅपिंग कॅन बी युज्ड टू एक्सपिरियन्स हाय स्पिरिच्युअल स्टेट्स ऑल्सो. पण याच्याकरता स्पिरिच्युअल थिअरी क्लिअर असणं खूप गरजेचं आहे, जो शिवोहमचा भाग आहे अर्थातच. सो जे नवीन आहेत, जे जुने आहेत, आजपासून टॅपिंग सुरू करूया. लेट्स कन्झर्व आवर एनर्जी अँड लेट्स एक्सपिरियन्स ग्रेट स्टेबिलिटी अँड पॉझिटिव्हिटी जी आपल्यात आहेच. पण हे सततच्या 4-5 महिन्याच्या प्रेशरमुळे ती आपल्याला अनुभवता येत नाहीये. सो जे आपल्याला स्ट्रेंथ अनुभवायची ती आपल्यातच आहे. थोडीशी सिन्सिअरिटी दाखवा, थोडेसे पेशन्स ठेवा अँड यू विल ऑटोमॅटिकली एक्सपिरियन्स व्हॉट यू वॉन्ट टू एक्सपिरियन्स. ओके. सो पुढच्या संडेला सर सेशन घेणार आहे. सो सरांच्या सेशनमध्ये आपण परत भेटणार आहे पुढच्या रविवारी संध्याकाळी 7 वाजता. थँक्यू अँड आय होप
दिस वीक चेंजेस युअर व्हायब्रेशनल पॅटर्न्स अँड युअर लाईफ ऑल्सो. आणि एवढे सगळे लोक एकत्र येऊन ज्यावेळेला ह्याच्या सगळ्यावर करतोय काहीतरी पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन द फील्ड पण आपल्याला बघायला मिळू शकेल. सो लेट्स वेट अँड वॉच. अँड थँक्यू